Good morning friends, how are you? Welcome oscillation part number 10. Oscillationच्या पार्ट नंबर 10 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. In the last videos we have started the topic graphical representation of SHM. हा टॉपिक आपण लास्ट व्हिडिओ मध्ये चालू केला होता. In last video we have studied when particle starting from its mean position. ज्यावेळेस पार्टिकल मीन पोझिशनपासून त्याची SHM चालू करतो त्यावेळेस त्या पार्टिकलचं असलेलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण बघितलेलं आहे. Now in this video we are going to study about the graphical representation of a particle when it starts its motion from the positive extreme position. So अशा पद्धतीने ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या दोन कंडिशन्स आहेत. एक कंडिशन आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेली आहे आणि एक आपण आत्ता बघणार आहोत. सो बिफोर टू लर्न द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अगदी लास्ट व्हिडिओप्रमाणे आपण त्याच्यामध्ये देखील साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज इथे लिहिलेले आहेत बघा. नाव ह्या साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू तुम्हाला हा जो टेबल आहे हा टेबल कंप्लीट करण्यासाठी त्याचप्रमाणे हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काढण्यासाठी उपयोगी पडणार आहे. सो लेट अस रिवाइज द व्हॅल्यूज ऑफ साइन अँड कोसाइन. सो साइन ऑफ 0 is equals to 0. Sin 0 is equals to 0 आहे. Sin of pi by 2 is equals to plus 1. Sin of pi is equals to 0. Sin of 3 pi by 2 is equals to minus 1. त्याच्यानंतर sin of 2 pi is equals to 0. Sin of 5 pi by 2 is equals to plus 1. Now cos of 0 is equals to 1, cos of pi by 2 is equals to 0, cos of pi is equals to minus 1, cos of 3 pi by 2 is equals to 0, cos of 2 pi is equals to plus 1, cos of 5 pi by 2 is equals to 0. सो अशा पद्धतीने साइन आणि ह्या कॉसच्या व्हॅल्यू आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत. सो दिस व्हॅल्यू यू हॅव टू लर्न ह्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. नाउ व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन फाय इज इक्वल्स टू पाय बाय 2 असतो. नाउ लेट अस स्टार्ट विथ द एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. Now when particle starts its motion from the extreme position then x is equals to a cos of omega t. ज्यावेळेस पार्टिकल त्याची मोशन पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट करतो त्यावेळेस त्याचं एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट आहे x इज इक्वल्स टू a cos of omega t. त्यानंतर ह्या एक्सप्रेशनवरून आपल्याला व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन देखील फाइंड आउट करता येतं. आपल्याला त्यासाठी डेरिव्हेटिव्स घ्यावं लागतं डिस्प्लेसमेंटचं. सो डिस्प्लेसमेंटचं जर का आपण डेरिव्हेशन घेतलं तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळते ती असते ए कॉसचं डेरिव्हेटिव्स आहे मायनस साइन ऑफ ओमेगा टी. मायनस साइन आपण इथे पुढे देणार आहोत आणि साइन ऑफ ओमेगा टी इथे लिहूयात. ओके. नाउ डेरिव्हेटिव्स ऑफ ओमेगा टी देखील आपल्याला घ्यायचं असतं. मग ओमेगा टीचं जर का आपण डेरिव्हेटिव्स फाइंड आउट केलं तर ते आहे ओमेगा. सो ओमेगा आपण इथे लिहिणार आहोत. सो आपल्याला व्हेलॉसिटी मिळालेली आहे मायनस ए ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी. हे एक्सप्रेशन आपल्याला व्हेलॉसिटीचं मिळालेलं आहे. व्हेलॉसिटीच्या एक्सप्रेशनवरून आपल्याला ॲक्सेलरेशन काढता येतं बाय टेकिंग डेरिव्हेटिव्स. सो डेरिव्हेटिव्स घ्यायचं आहे व्हेलॉसिटीचं आपल्याला ॲक्सेलरेशन मिळेल. सो मायनस ए ओमेगा हा कॉन्स्टंट आहे. सो आपण ॲज इट इज लिहिणार आहोत. साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्स आहे कॉस ऑफ ओमेगा टी इंटू डेरिव्हेटिव्स ऑफ ओमेगा टी घ्यायचं आहे. ओमेगा टीचं आपण डेरिव्हेटिव्स घेतलं तर ते आपल्याला मिळते ओमेगा. सो मायनस ए ओमेगा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी इंटू ओमेगा. सो ओमेगा ओमेगा बिकम्स स्क्वेअर. सो आपल्याला ॲक्सेलरेशनचं एक्सप्रेशन मिळेल ए इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ ओमेगा टी. हे झालं ॲक्सेलरेशनचं एक्सप्रेशन. सो अशा पद्धतीने आपण डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन ह्याच्यासाठी एक्सप्रेशन्स फाइंड आउट केलेले आहेत. नाउ आता आपल्याला हा टेबल भरायचा आहे. विथ द हेल्प ऑफ दिस टेबल वी कॅन ड्रॉ
द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. टेबलमध्ये बघा आपण काय काय घेतलेलं आहे. टाइम पिरियड टी घेतलेला आहे, थीटा घेतलेला आहे, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन घेतलेलं आहे. नाउ वेन थीटा इज इक्वल्स टू 0 आहे, त्याच्यानंतर π/2, पाय, 3π/2, 2π अँड 5π/2 अँगल्स घेतलेले आहेत आपण. त्याचप्रमाणे टाइम पिरियड देखील घेतलाय बघा. 0, t/4, t/2, 3t/4, t अँड 5t/4. राईट. सो वेन थीटा इज इक्वल्स टू 0 त्यावेळेस आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. वेन थीटा इज इक्वल्स टू 0. सो थीटा जर का 0 आहे तर मग एक्सची व्हॅल्यू बघा. एक्स इज इक्वल्स टू आहे ए कॉस ऑफ ओमेगा टी. आता थीटा आहे 0. सो कॉस 0 इज इक्वल्स टू बघा 1 आहे. सो 1 इंटू ए बिकम्स ए. दॅट मीन्स इट इज प्लस ए. सो आपण तिथे प्लस ए लिहिलेला आहे. नाउ नेक्स्ट थीटा आहे π/2. सो थीटा इज इक्वल्स टू π/2. कॉस ऑफ π/2 ची व्हॅल्यू बघायची ती आहे 0. सो कॉस ऑफ π/2 0 आहे. सो 0 इंटू ए आपल्याला मिळेल व्हॅल्यू 0. सो राईट 0. ओके. आता नेक्स्ट थीटा बघा आपला आहे पाय. सो पाय बघायची. कॉस ऑफ पायची व्हॅल्यू इथे बघायची -1 आहे. सो -1 इंटू ए बिकम्स -a. सो इथे -a लिहा. नेक्स्ट थीटा आहे 3π/2. ओके. सो कॉस ऑफ 3π/2 ची व्हॅल्यू बघायची 0 आहे. सो 0 इंटू ए बिकम्स 0. सो आपण इथे मग 0 लिहूया. त्याच्यानंतर थीटाची व्हॅल्यू आहे 2π. सो कॉस ऑफ 2π इज इक्वल्स टू +1. सो +1 इंटू ए. सो +1 इंटू ए बिकम्स +a. सो आपण इथे लिहिणार आहोत +a. नेक्स्ट थीटा आहे 5π/2. ओके. सो 5π/2 व्हॅल्यू बघूयात आपण. कॉस ऑफ 5π/2 इज इक्वल्स टू 0. सो 0 इंटू ए इज इक्वल्स टू x. सो 0 इंटू ए बिकम्स 0. सो x इज इक्वल्स टू 0. सो आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळालेलं आहे बघा. +a 0 -a 0 +a 0. सो अशा पद्धतीने आपण डिस्प्लेसमेंटचा टेबल कंप्लीट केलेला आहे. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशनसाठी देखील काम करायचे आहे. सो लेट अस स्टार्ट फॉर दी वेलोसिटी. आता वेलोसिटीचं एक्सप्रेशन आहे -a ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी. सुरुवात करूयात आपण बघा. थीटा इज इक्वल्स टू 0 आहे. सो थीटा 0 आहे. सो साइन ऑफ 0 इज इक्वल्स टू 0 आहे. सो 0 इंटू -a ओमेगा. 0 इंटू -a ओमेगा बिकम्स 0. सो अशा पद्धतीने वेन थीटा इज इक्वल्स टू 0 असेल त्यावेळेस वेलोसिटी असेल 0. नाउ वेन थीटा इज इक्वल्स टू π/2. थीटा हा π/2 असेल त्यावेळेस साइन ऑफ π/2 इज इक्वल्स टू +1 आहे. सो -a ओमेगा इंटू साइन ऑफ π/2 ची व्हॅल्यू आहे +1. +1 ने मल्टिप्लाय करायचं. सो -a ओमेगा इंटू +1 बिकम्स काय होईल -a ओमेगा. सो अशा पद्धतीने वेन थीटा इज इक्वल्स टू π/2 असेल त्यावेळेस आपल्याला वेलोसिटीची व्हॅल्यू मिळेल -a ओमेगा. नाउ वेन थीटा इज इक्वल्स टू पाय. ज्यावेळेस थीटा हा पाय असेल त्यावेळेस इथं व्हॅल्यू बघायची आहे बघा. साइन पाय इज इक्वल्स टू आहे 0. सो 0 इंटू -a ओमेगा बिकम्स 0. तर मग ही ती व्हॅल्यू आपण इथे लिहिणार आहोत 0. नाउ थीटा इज इक्वल्स टू 3π/2. थीटा इज इक्वल्स टू 3π/2. इथे साइनची व्हॅल्यू बघायची आहे बघा. साइन 3π/2 इज इक्वल्स टू -1.
So this -1 into minus a omega, -1 into minus a omega becomes plus a omega. So इथे आपण लिहूया plus a omega. Now next theta is 2 pi. So 2 pi साठी आपण व्हॅल्यू बघणार आहोत. So sin of 2 pi is equals to 0. Sin of 2 pi is equals to 0. So 0 आहे. So minus a omega into 0 becomes 0. So इथे आपण 0 लिहिणार आहोत. So next theta is 5 pi by 2. Next theta आहे. So थीटाची व्हॅल्यू आपण इथे बघणार आहोत. मग साइन ऑफ 5 pi by 2 is equals to plus 1. So plus 1 into minus a omega, plus 1 into minus a omega. किती होईल मग minus a omega. सो अशा पद्धतीने आपण वेलॉसिटीसाठी देखील टेबल कंप्लीट केलेला आहे. 0 मायनस ए ओमेगा, 0 प्लस ए ओमेगा, 0 मायनस ए ओमेगा. सो अशा पद्धतीने वेलॉसिटीचा टेबल कंप्लीट झालेला आहे. आता आपला ॲक्सेलरेशनचा टेबल कंप्लीट करायचा आहे. सो ॲक्सेलरेशनसाठी एक्सप्रेशन आहे ए इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ ओमेगा टी. ॲक्सेलरेशन आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचा टेबल कंप्लीट केलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला ॲक्सेलरेशनचा टेबल देखील कंप्लीट करायचा आहे. सो लेट अस स्टार्ट फॉर दी ॲक्सेलरेशन. नाउ थीटा इज इक्वल्स टू 0. सो एक्सप्रेशनमध्ये बघा कॉस ऑफ 0 ची व्हॅल्यू इथे बघायची टेबलमध्ये 1 आहे. सो 1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर. सो आपण इथे टेबलमध्ये लिहिणार आहोत मायनस ए ओमेगा स्क्वेअर. सो व्हेन थीटा इज इक्वल्स टू 0 ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर. नाउ नेक्स्ट थीटा इज पाय बाय 2. सो पाय बाय 2 साठी कॉसची व्हॅल्यू बघायची आहे. कॉस ऑफ पाय बाय 2 इज इक्वल्स टू 0. सो दिस 0 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. सो राईट हियर 0. नाउ नेक्स्ट थीटा इज इक्वल्स टू आहे पाय. ओके. सो पायची व्हॅल्यू आपण बघूया. कॉस ऑफ पाय इज इक्वल्स टू आहे -1. सो -1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर बिकम्स प्लस ए ओमेगा स्क्वेअर. सो आपण इथे लिहिणार आहोत प्लस ए ओमेगा स्क्वेअर, प्लस ए ओमेगा स्क्वेअर. नाउ थीटा इज इक्वल्स टू आहे 3 पाय बाय 2. सो थीटा 3 पाय बाय 2. सो कॉस ऑफ 3 पाय बाय 2 इक्वल्स टू आहे 0. सो 0 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर बिकम्स 0. सो इथे आपण 0 लिहिणार आहोत. नाउ नेक्स्ट थीटा आहे 2 पाय. सो 2 पाय साठी व्हॅल्यू आपण बघणार आहोत. कॉस ऑफ 2 पाय इज इक्वल्स टू आहे +1. सो +1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर बिकम्स मायनस ए ओमेगा स्क्वेअर. सो इथं मायनस ए ओमेगा स्क्वेअर आपण लिहिणार आहोत. नाउ नेक्स्ट थीटा इज इक्वल्स टू आहे 5 पाय बाय 2. त्याच्यासाठी आपण व्हॅल्यू बघणार आहोत. कॉस 5 बाय 2 इज इक्वल्स टू आहे 0. सो 0 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर, 0 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर बिकम्स 0. सो अशा पद्धतीने आपला ॲक्सेलरेशनचा टेबल कंप्लीट झालेले आहे. आपल्याला व्हॅल्यू मिळालेले आहेत मायनस ए ओमेगा स्क्वेअर 0, प्लस ए ओमेगा स्क्वेअर 0, मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि लास्ट वन आहे 0. So from this table we have to draw the graphical representation. बघा आपल्याला पाठ करायचं नाही, आपल्याला फक्त ह्या साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचप्रमाणे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनसाठी हे एक्सप्रेशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता ह्या 3 एक्सप्रेशनमध्ये पण फक्त डिस्प्लेसमेंटचं लक्षात ठेवायचे आहे. फ्रॉम द डिस्प्लेसमेंट वी कॅन
find out the velocity, and from the velocity we can find out the acceleration. सो अशा पद्धतीने वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन हे आपल्याला फक्त डिस्प्लेसमेंटवरून मिळू शकतं. मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे तर साईन आणि कोसाईनच्या व्हॅल्यू ठेवायच्या आणि फक्त हे डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यावरून आपल्याला हा टेबल कंप्लीट करता येतोय आणि ह्या टेबलवरून आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काढता येतं. सो आता कशा पद्धतीने आपल्याला ग्राफ काढायचा आहे ते आपण बघणार आहोत. बघा इथे वाय ॲक्सिसवरती मी घेतलेलं आहे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. आता इथे बोर्डवरती थोडी जागा कमी असल्यामुळे मी एकत्र ग्राफ काढते आहे. तुमच्या टेक्स्टमध्ये मात्र हे ग्राफ सेपरेट दिलेले आहे. एक्झाममध्ये पण विचारताना हे तीनही ग्राफ तुम्हाला एकत्र विचारले जाऊ शकतील. गिव्ह द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला तीनपैकी कोणताही एक किंवा दोन ग्राफ देखील विचारले जाऊ शकतात. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. गिव्ह द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी किंवा गिव्ह द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन, or they can ask the give the graphical representation for the displacement and acceleration किंवा कोणत्याही फक्त एका टर्मसाठी देखील ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विचारलं जाऊ शकतं. सो लेट अस स्टार्ट. वाय ॲक्सिसवरती बघा मी डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन घेतलेलं आहे. एक्स ॲक्सिसवरती टाईम घेतलेला आहे. ओके, सो आपण बघा और 0 आहे इथे. ठीक आहे, 0च्या नंतर थीटा आहे π/2. सो इथे येईल π/2. π/2च्या नंतर पाय, त्याच्यानंतर 3π/2, त्याच्यानंतर 2π, त्याच्यानंतर आहे 5π/2. ओके, आता थीटा लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही टाईम पिरियड पण लिहू शकता. कसं लिहिणार? सुरुवातीला 0 टाईम आहे 0, त्याच्यानंतर किती आहे T/4 आहे, त्याच्यानंतर T/2 आहे, त्याच्यानंतर 3T/4 आहे, त्याच्यानंतर T आहे आणि सर्वात शेवटी आहे 5T/4. याच्या पुढेही तुम्ही अजून घेऊ शकता. बघा when थीटा इज 2π किंवा टाईम पिरियड T आहे, दॅट मीन्स अप टू धिस इथपर्यंत तुमचं पार्टिकलचं एक ऑसिलेशन कंप्लीट होत आहे. राईट, सो इथून ते इथपर्यंत अप टू 2π पर्यंत किंवा टाईम पिरियड T पर्यंत एक ऑसिलेशन आहे. नाउ लेट अस स्टार्ट विथ दी डिस्प्लेसमेंट. when थीटा इज इक्वल्स टू 0, x इज इक्वल्स टू आहे +a. सो थीटा 0 आहे, दॅट मीन्स 0 आहे. डिस्प्लेसमेंट आहे त्यावेळेस +a, दॅट मीन्स आपण इथून सुरुवात करणार आहोत +a पासून. when थीटा इज इक्वल्स टू π/2, डिस्प्लेसमेंट इज 0. थीटा बघा इथे π/2 आहे, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट हे 0 आहे. दॅट मीन्स ग्राफ हा असा येणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट थीटा बघा किती आहे, पाय आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे -a. सो आपण -a ला इकडे खाली येणार आहोत. अशा पद्धतीने आपण ग्राफ काढणार आहोत. राईट, नेक्स्ट थीटा आहे 3π/2, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट आहे 0. सो आपण पुन्हा 3π/2 ला बघा, इथे डिस्प्लेसमेंट झालेला आहे 0. नाउ नेक्स्ट थीटा आहे 2π आणि डिस्प्लेसमेंट आहे +a. सो हे 2π आहे, डिस्प्लेसमेंट होईल +a. सो आता डिस्प्लेसमेंट +a झालेलं आहे. when थीटा इज इक्वल्स टू 5π/2, डिस्प्लेसमेंट आहे 0. सो 5π/2 ला डिस्प्लेसमेंट 0 अँड सो ऑन. अशा पद्धतीने हा ग्राफ पुढे देखील कंटिन्यू होणार आहे. आफ्टर 2π रेडियन द ग्राफ विल रिपीटेड. तर 2π नंतर हे जे ऑल दीज कर्व्स आर गेट रिपीटेड, पुन्हा ते रिपीट होणार आहे. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द डिस्प्लेसमेंट. नाउ अशाच पद्धतीने आपल्याला वेलॉसिटीचं देखील काढायचं आहे. when थीटा इज इक्वल्स टू 0, वेलॉसिटी इज 0. सो आपण इथे आहोत, वेलॉसिटी 0 आहे आणि थीटा देखील 0 आहे.
नाउ वेलोसिटी थीटा इज इक्वल्स टू π/2 आणि वेलोसिटी आहे -a ओमेगा. थीटा किती आहे आपला π/2, वेलोसिटी किती आहे -a ओमेगा. सो आपण इथे खाली येणार आहोत -a ओमेगा, बघा इथे आहे -a ओमेगा. नेक्स्ट थीटा आहे पाय आणि वेलोसिटी आहे 0. सो थीटा पाय इथे आहे आणि वेलोसिटी आहे 0. सो आपला ग्राफ असा होईल. आता बघा इथे थीटा हा पाय आहे आणि वेलोसिटी झालेली आहे 0. नेक्स्ट वेन थीटा इज इक्वल्स टू 3π/2 वेलोसिटी आहे +a ओमेगा. थीटा इथे 3π/2 आहे आणि वेलोसिटी आहे +a ओमेगा. सो ग्राफ अशा पद्धतीने होईल. नेक्स्ट थीटा इज 2π. सो त्यावेळेस वेलोसिटी आहे 0. 2π ला बघा वेलोसिटी आहे 0. सो ग्राफ असा होईल. नेक्स्ट थीटा इज 5π/2 आणि वेलोसिटी आहे -a ओमेगा. सो ग्राफ आपला असा होईल. अँड सो ऑन, पुढे देखील तो असा कंटिन्यू राहील. इथं पण सेम आफ्टर 2π रेडियन द ग्राफ विल गेट्स रिपीटेड. सो ही झाली वेलोसिटीचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता आपण ॲक्सेलरेशनसाठी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काढणार आहोत. ॲक्सेलरेशन बघा, when theta is equals to 0, acceleration is -a omega square. So acceleration बघा -a omega square. सो आपण सुरुवात करणार आहोत इथून -a ओमेगा पासून सुरुवात करणार आहोत. 0 ला आपण इथे आहोत. थीटा इज इक्वल्स टू π/2, त्यावेळेस ॲक्सेलरेशन असेल 0. सो आपण ॲक्सेलरेशन 0, दॅट मीन्स आपण इथे जाणार आहोत. नाउ थीटा इज इक्वल्स टू पाय, ॲक्सेलरेशन आहे +a ओमेगा स्क्वेअर. सो इथे पायला आपलं ॲक्सेलरेशन आहे +a ओमेगा स्क्वेअर. सो अशा पद्धतीने ते असेल. वेन थीटा इज 3π/2, ॲक्सेलरेशन आहे 0. सो 3π/2 ला ॲक्सेलरेशन 0 झालेलं आहे. थीटा इज इक्वल्स टू 2π, ॲक्सेलरेशन आहे -a ओमेगा स्क्वेअर. सो ग्राफ आपला असा होईल. इथे बघा -a ओमेगा स्क्वेअर झालेलं आहे. नेक्स्ट थीटा इज इक्वल्स टू 5π/2 आणि ॲक्सेलरेशन आहे 0. सो 5π/2 ला बघा ॲक्सेलरेशन झालेलं आहे 0. अँड सो ऑन, आणि इथून पुढे देखील हा ग्राफ असाच कंटिन्यू राहणार आहे. So this is the graphical representation of displacement, velocity and acceleration. Now from this graphical representation we have to draw some conclusions. आपल्याला काही conclusions काढायचे आहेत. So first conclusion, the displacement, velocity and acceleration are the periodic functions of time. Displacement, velocity and acceleration are the periodic functions of time. हे सर्व periodic functions of time आहेत. Now second conclusion, the phase difference between displacement and velocity. The phase difference between displacement and velocity is π/2 radians. Now third conclusion, the phase difference between velocity and acceleration is π/2 radian. ज्या पद्धतीने डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी मध्ये π/2 चा फरक आहे, अगदी तशाच पद्धतीने वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन मध्ये देखील π/2 रेडियनचा डिफरन्स आहे. नाउ नेक्स्ट कन्क्लूजन, the phase difference between displacement and acceleration is pi radian. डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन मधला फेज डिफरन्स आहे पाय रेडियन. आणि लास्ट अजून कन्क्लूजन एक आहे, दॅट मीन्स दॅट इज द डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन, these curves are repeated after 2π radians. हे सर्व कर्व्स जे आहेत हे दर 2π रेडियन नंतर रिपीट होत असतात. सो दिस इज द कन्क्लूजन ऑफ द particle when it is starting from the positive extreme position.
सो स्टुडंट्स, लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न टुडे. आपण हा टेबल बघितलेला आहे. ह्याच्यामध्ये साइन आणि कॉसच्या काही व्हॅल्यूज आहेत की ज्या व्हॅल्यू आपल्याला ह्या टेबलसाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आपण डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन बघितलं, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन बघितलं आणि ॲक्सेलरेशनचं देखील एक एक्सप्रेशन बघितलेलं आहे. फ्रॉम धिस एक्सप्रेशन्स अँड फ्रॉम धिस टेबल वी हॅव कन्क्लूड दिस टेबल. हा टेबल आपण कन्क्लुजनमध्ये काढलेला आहे. अँड फ्रॉम धिस टेबल आपण हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काढलेलं आहे. ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनवरून आपण कन्क्लुजन देखील काढलेलं आहे. कन्क्लुजनचे पॉईंट्स पुन्हा एकदा रिपीट करते. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन्स आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ टाइम. हे एक्सप्रेशन्स बघा. x इज इक्वल्स टू a cos of omega t, v इज इक्वल्स टू मायनस a omega sin of omega t, acceleration is minus a omega square cos of omega t. सो ह्या एक्सप्रेशनवरून आपल्या लक्षात येतं आहे की द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन आर दी कोसाइन कर्व्स. यांचे कोसाइन कर्व्स आहेत, तर व्हेलॉसिटीचा मात्र साइन कर्व आहे. Now, next conclusion is there is a phase difference of pi by 2 radian between the displacement and velocity. There is a phase difference of pi by 2 radian between velocity and acceleration. There is a phase difference of pi radian between the displacement and acceleration. And last conclusion is all these curves are get repeated after 2 pi radians. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये दोन कंडिशन्स स्टडी केलेले आहेत. पहिल्या कंडिशनमध्ये आपण बघितलेले आहे व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन. त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण स्टडी केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. त्याचं देखील आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलेलं आहे. सो थँक्यू स्टुडंट्स.